अजित पवारांचं विमान अपघात प्रकरण, दोनही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। विमानातील दोन्ही रेकॉर्ड्सवर आगीचा दुष्परिणाम, AAIBची माहिती। विलिनीकरणापेक्षा दादांच्या अपघाताची चौकशी हाच महत्त्वाचा विषय। उद्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलणार रोहित पवार यांची प्रसार माध्यमांना माहिती। अजितदादांची फाईल बंद करायला अमित शहांचा नकार, त्यानंतरच दादांच्या बाबतीत संशयास्पद गोष्टी घडायला लागल्या, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। ब्लॅक बॉक्स देशाच्या बाहेर जाणार हे चुकीचं आहे। आम्हाला राजकारण नकोय, पण सत्य समोर येणं गरजेचं। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील संतापल्या। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणी कायम, कुणालाही क्लीन चिट नसल्याची सूत्रांची माहिती। अंजली दमानी यांनीही दिला दुजोरा। काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं मला सांगितलं। सुप्रिया सुळेंकडून पुन्हा एकदा पार्थ पवारांची पाठराखण, सखोल चौकशी अंती योग्य तो तपास करण्याचं आवाहन। माझ्या कार्यालयात लाचखोरी सुरू आहे याची कल्पना नव्हती। मुख्यमंत्र्यांनी धाड टाकायला लावली असं वाटत नाही, मंत्री झिरवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। मंत्रालयात लाचखोरी हा गंभीर विषय, आपल्याच टीम मेंबरचं ऑफिस सील करणं ही त्याहूनही गंभीर बाब। झिरवाळ प्रकरणी सुप्रिया सुळेंचे सरकारवर गंभीर आरोप। झिरवाळ नार्वेकरांमुळे इज्जतीचं वस्त्रहरण, झिरवाळांच्या हिरवळीवर फडणवीस मायेनं हात फिरवतील, सामनातून झिरवाळ आणि राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र। हा अपघात नाही, प्रशासनानं केलेला खून। मुलुंड मेट्रो स्लॅब अपघात प्रकरणी अमित ठाकरेंचा आरोप, तर जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा असं आवाहन। मुंबईत पहिल्या वहिल्या क्लायमेट वीकचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन, कार्यक्रमात हवामानाशी निगडीत प्रत्यक्ष उपाययोजना आणि विस्तारावर दिला जाणार भर। गणेश नाईकांच्या विरोधात शिवसेनेचं पोलखोल अभियान, नाईकांची नवी मुंबईतील भ्रष्टशिल्प शिवसेना उघड करणार। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बडतर्फ फौजदार गोपाळ बदनेचा जामीन अर्ज फेटाळला, संशयित आरोपी गोपाळ बदने न्यायालयीन कोठडीत। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट, वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्यांची चौकशी, दोघांची नार्को तर एकाचं ब्रेन मॅपिंग होणार। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्वीकृत नगरसेवक करायचे का? मॅक्रॉन यांचे फोटो लावून संपूर्ण मुंबई रंगवली आहे, संजय राऊतांचा टोला। मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीत 13 तासांसाठी बदल, दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद, अनेक मार्गांवर अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेश बंद। तिसऱ्या मुंबईसाठी 4000 कोटी, नव्या भुयारी मार्गांसाठी 1189 कोटी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीही नवे संकल्प। लहान मुलाला कुत्र्यांनी घेरून लचके तोडले, संभाजीनगरमध्ये बायजीपुरामधली धक्कादायक घटना, खेळणाऱ्या मुलांवर कुत्र्यांच्या टोळक्याचा हल्ला। जीटी एक्सप्रेसच्या मधोमध असलेल्या डब्याला अचानकपणे आग, वर्धा तुळजापूर दरम्यान सिंधी रेल्वे स्टेशनजवळ आग, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती। होळीच्या पार्श्वभूमीवर धावणार एकूण 186 रेल्वे, सावंतवाडी, मुंबई, नागपूर, बनारससह वेगवेगळ्या मार्गांवर रेल्वे सेवा, विशेष गाड्यांचं आरक्षण बुधवारपासून सुरू। एप्स्टीन पीडितांमध्ये भारतीय मुलीचा समावेश, नव्या फाईल्समध्ये माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचंही नाव, अमेरिकेच्या न्याय विभागानं प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमधून माहिती समोर।